नमस्कार मंडळी, अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला MDM पोर्टलबद्दल येताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे महत्त्वाची सूचना. तर आपण जे मुख्याध्यापक मोबाईलवरून दररोज MDMची माहिती आपल्या ॲपवरून भरत होतो, ती आता यापुढे आपल्याला भरता येणार नाही. कारण आता आपला जो ॲप आपण आधी वापरत होता तो नवीन शैक्षणिक सत्रामध्ये चालणार नाही. तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला पुढील प्रक्रिया करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपला ॲप आपण वापरून आपल्या शाळेची मध्यान्ह पोषण आहाराची योजनेची माहिती भरू शकणार आहोत. तर आपण बघू शकता की मी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट या आपल्या वेबसाईटवर आलेलो आहोत. इथे मला 3 नंबरचं म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचं बटन दाबून HM लॉगिनवर जायचं आहे. तर आता इथे पाहता येईल की आपल्याला काही महत्त्वाची सूचना दिलेली आहे. या महत्त्वाच्या सूचनेमध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला 30 एप्रिल 2026 रोजीची जी शेवटची शिल्लक होती ती आपल्याला 10 जून 2026च्या आत ओपनिंग बॅलन्समधून नोंदवायची आहे. त्यासाठी आपल्याला HM लॉगिनवरून सोय देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर जे ॲप्लिकेशन आपण आतापर्यंत वापरत होतो ते आता आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे. त्या संदर्भाने इथे आपल्याला महत्त्वाची माहिती दिसत आहे. तर यात सांगण्यात आलेलं आहे की सध्याचे मोबाईल ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नव्याने इन्स्टॉल करण्यासाठी ते PM पोषण वेबसाईटवरून पुन्हा डाउनलोड करा. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जो आतापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन वापरत होते तो तुम्हाला अनइन्स्टॉल करून घ्यायचा आहे. आणि इथे डाउनलोडची लिंक आपल्याला दिलेली आहे आणि नवीन ॲप्लिकेशन आपल्याला या डाउनलोडच्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचा आणि इन्स्टॉल करायचा ते आता आपण बघणार आहोत. तर यामध्ये 2 नंबरचं जे आहे डाउनलोड PM पोषण ॲप हे मी इथे दाबून घेतो. तर इथे आता एक सूचना आलेली आहे की प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जन बिफोर इन्स्टॉलिंग द न्यू व्हर्जन. याला मी ओके करून घेतो. तर अशा पद्धतीने इथे पॉपअप मेसेज आलेला आहे. फाईल माईट बी हार्मफुल असा मेसेज आलेला आहे. तर मी इथे डाउनलोड एनिवे हे बटन दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी पोषण शक्ती निर्माण ॲप डाउनलोड केलेला आहे. इथे काही सेटिंग्स मागत आहे तर ती मी अलाउ करून घेणार आहोत आणि नंतर इन्स्टॉल करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी PM पोषण ॲप इन्स्टॉल करून घेतलेला आहे. त्याला ओपन करून घेतो. त्यानंतर मी इथे माझ्या शाळेचा 11 अंकी UDAS नंबर टाकून घेणार आहे. मुख्याध्यापकांचा जो रजिस्टर्ड नंबर आहे तो इथे मी टाकून घेणार आहे आणि रजिस्टर हे बटन दाबून घेणार आहे. त्यानंतर मला OTP येईल. तो OTP मी इथे टाकून घेणार आहे आणि OTP टाकल्यानंतर माझा हा नवीन ॲप नवीन शैक्षणिक सत्रासाठी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा का ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की आपल्याला त्यामध्ये काही सेटिंग्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकायचा आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर OTP येईल. OTPने आपण रजिस्टर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नवीन ॲप वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या शाळेतील पोषण आहाराची माहिती वेळच्या वेळी पोहोचवता येणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला प्रतिसाद असाच असू द्या. धन्यवाद.